बघा अजून एक आनंदाची बातमी सगळ्यांच्या माहितीसाठी येणाऱ्या 30-31 मेला सामवेदी चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सामवेदी ब्राह्मण समाज आणि सामवेदी कुपारी समाज या दोघांचं मिळून हे 2 दिवसीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी सर्वांनी त्याची नोंद घ्यावी आणि त्या स्पर्धेचा सुद्धा आनंद घ्यावा। ठिकाण आहे आपला सर्वांचं परिचयाचं कोरोडीचं मैदान, कोरोडी क्रिकेट ग्राउंड, 30 आणि 31 मे। निश्चित एक चांगला उपक्रम आपल्या समाजाच्या माध्यमातून हा आपण एक चांगला उपक्रम आपल्या समाजातर्फे मांडला जातोय। सामवेदी ब्राह्मण असो सामवेदी कृपारी असो, एक चांगला उपक्रम दोघांची बांधिलकी यातून दिसून येईल आणि 30-31 तारखेसाठी दोन्ही समाज सज्ज असतील। एक मैत्रीच्या भावनेने क्रिकेटच्या रूपामध्ये एक उत्साह साजरा करण्यासाठी। धन्यवाद भरतजी मोरे यांचा आवाज आपण ऐकतायत आणि एका साईडला आपण पाहिलं तर भागेश नाईक यांचा आवाज आपण ऐकतात। त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे। पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, कदाचित बॅटची एज असावी। हिमेशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ना, त्यावरून सिद्धता होते की कदाचित हा झेल जर टिपला असता तर डेफिनेटली फलंदाज परतीच्या मार्गावर निघून गेला असता। 1 रन मिळते। या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर। बाकीचे नाईक आमच्या समय जोडले गेले, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। अप्रतिम चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय। वाह, काय एफर्ट घेतले गेलेत, मॅग्निफिसंट एफर्ट। काय म्हणतील भागीजी नाईक, ज्या पद्धतीने हिमेश आता त्याचा अप्रोच इंटेंट जो आहे तो अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो आणि जी बॉडी लँग्वेज आहे ती पॉझिटिव्ह पाहायला मिळते। नाही निश्चितच सर, सामना कालच्या दिवसापासून सामना खेळत आहेत। जर क्वालिफाईंगचे जे सामने होते ना, क्वालिफाईंग स्टेजचे सामने, ते देखील 3 सामने खेळून ते पूर्ण आलेले आहेत। म्हणजे क्वालिफायरचा देखील सामना ते एक्स्ट्रा खेळले, चिठ्ठीवर देखील सेमीफायनलला गेले नाहीत। क्वालिफायरचा सामना देखील एक्स्ट्रा खेळले, लीग स्टेजला सुद्धा एक सामना एक्स्ट्रा खेळलेत। या सगळ्याचा अनुभव आहे सर आणि मीचची फलंदाजीला विसरणार नाही। गोलंदाज असो किंवा कर्णधार असो, आका संघामध्ये कॉन्फिडन्सने जेव्हा उतरतो ना सर, त्याचं रूपांतर हे आहे, एखादा फलंदाज किंवा त्याचे जे खेळणारे सहखेळाडू असतात ना, तो तशा प्रकारची फिल्डिंग केली जाते, तशा प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडून एक्सपेक्टेड फलंदाजी झाली ना, तर हा कॉन्फिडन्स त्याच्या पहिल्या गोलंदाजीवर आता दिसतोय। येस, ॲब्सोल्युटली राईट, परफेक्ट आपण वर्णन केलं। कारण ज्या पद्धतीने गेल्या मॅचमध्ये सुपर ओव्हर झाली, सुपर ओव्हरमध्ये 22 रन कुठल्या गेल्या मीतने आणि एका साईडला एकतर्फी सामना झुकवला, ही त्यांची ताकद बनली गेली। चांगला बॉल डिलिव्हर केला होता वाईट यॉर्करने, बॉल मात्र पाठीमागे निघून जाईल। डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून प्रशांतजी केदारे सर त्या ठिकाणी दर्शवतात की बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल। घोषांकित क्षेत्रामध्ये काय गोलंदाजी केले अलीकडच्या काळामध्ये भागीजी नाईक। जर गोलंदाजांना जर वाचायचं असेल फलंदाजांपासून तर तुम्हाला वाईट यॉर्कर, एकच टप्पा ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप, या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर जगातील सर्वोत्तम जरी फलंदाज आला ना तरी सुद्धा आपण निडर मनाने चांगली गोलंदाजी करू शकता। काय म्हणतील? नाही निश्चितच क्रिकेटचा देव म्हटला जातात सचिन तेंडुलकर सर यांना, पण त्यांना देखील मेघराज सारखा एक गोलंदाज होता। कुठला एक्स्ट्रा पेस नव्हता त्यांच्याकडे, कुठल्याही एक्स्ट्रा प्रकारची अशी गोलंदाजी त्यांची होणं होती, परंतु अचूक टप्पा, एक हमरी तो एक तुमरी असा विषय असतोच क्रिकेटमध्ये। परंतु क्रिकेटवर चांगली पकड असलेल्या एखाद्या खेळाडूला देखील मेघराज सारखा प्लेअर स्वप्नामध्ये येतो सर। तर हाच क्रिकेटिंग स्पिरिट आहे आणि हेच क्रिकेटचं खरं ओळख आहे सर। येस, डेफिनेटली ज्या पद्धतीने आतापर्यंत हिमेशने जी गोलंदाजी केली, खेळपट्टीवर बॉल राहील तत्पूर्वी 1 रन येईल का, मात्र इथे कंट्रोल सुटलं होतं। हार्दिकचे हात तर डोक्यावर गेले होते, परंतु जेव्हा बॅकअप मिळालं तेव्हा त्याने टाळ्यांचा गजर केला। एक्सप्रेशन मात्र यावेळेला आपण पाहतायत की जी बॉडी लँग्वेज आहे ते अप्रतिम। पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर। सध्या आपण डीबीएन लाईव्ह या चॅनेलवर आहोत। प्रदर्शन लाईव्हचे प्रोप्रायटर सध्या महानदादा पाटील आणि स्वराज पाटील अतिशय कव्हर करताना पाहायला मिळत आहेत। चांगली क्लॅरिटी आपण पाहू शकतायत। भागीजी नाईक आणि जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम। सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष 75वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप चांगलं
आतापर्यंत मेंटेन केलं गेलंय आणि खरोखरच न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. मात्र ही टॅगलाईन का म्हटली? कारण महिलांचं क्रिकेट पहिल्यांदा होतंय या सामवेदी समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये. काय म्हणतील? नाही, निश्चितच क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुल म्हात्रे असो किंवा त्यांना जे सहकार्य केलं ते कुमार नाईक असो किंवा इतर दुसरे आमचे ज्येष्ठ असो, त्यांचे आपण या ठिकाणी मनापासून आभार मानले पाहिजेत की सर आयोजन करणं, ग्राउंड उपलब्ध करणं सर सगळ्यात सोपी गोष्ट जरी असली ना तरी आयोजन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचे खूप सारे पैलू असतात सर. तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप मिळवून आणाव्या लागतात. त्याच्यामध्ये महिलांना समावेश करून हा एक उपक्रम, एक नवीन पहिल्यांदा आमच्या समाजात असा उपक्रम घडतोय सर. एक चांगली बॉन्डिंग तयार होईल आणि या हेतूने त्यांनी केलेलं आहे प्रामाणिकपणे आणि कुठलीही आक्षेपार्ह अशी कृती न होता हे सामने या ठिकाणी पार पडतात. ते पाहून आम्हाला खूप बरं वाटते सर. येस, एक्झॅक्टली. आपण चांगलं वर्णन केलं. एक्सपिरियन्स भागेश नाईक यांच्याकडे सुद्धा आहे उजव्या हाताने. वेळेला बॅटची एज होती की काय? बॉल निघून जाईल पाठीमागे. हलकीशी बॅटची एज डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी आपण पाहू शकताय 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. आणि जमेची बाजू आहे की फलंदाज दोन्हीही आतापर्यंत खेळपट्टीवर राहिलेत परंतु अपेक्षित धावा आलेल्या नाहीयेत. हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, जे मायनस पॉईंट आपण पाहू शकतायत. तर गोलंदाज हार्दिकचं मी कौतुक करेन या वेळेला. ग्रेट बॉलिंग. नाही, निश्चितच हे बंधू आहेत सर. पहिल्याचे षटक जे हिमेशनी हाताळलं होतं, हार्दिक त्याचे सख्खे भाऊ आहेत. आणि या भुईगाव टीम जी आज एकत्र होते आणि एवढा चांगला परफॉर्मन्स करते ना, त्याचं श्रेय भुईगाव टीमला आहेच. त्याचबरोबर त्यांचा एक खेळाडू असा आहे ना, जो जुना खेळाडू होता, जो स्वतःच्या संघात देखील खेळत होता आणि श्री गणेश वाळून संघामध्ये त्यांनी देखील आपली कारकीर्द खूप वर्ष केली होती. निलेश पाटील आमच्या समाजात गॅटिंग म्हणून प्रसिद्ध असलेले. त्यांच्या मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो सर. या पोरांना ते कॅल्क्युलेटिव्हली एकत्र करतायत आणि सर निव्वळ फक्त क्रिकेटची सेवा म्हणून ते खेळतात. त्यांचा दुसरा संघ देखील होतो, पण लीग स्टेजचे सामने खेळवायचे असतील किंवा काय करायचे असेल, त्यांना रिक्वेस्ट केली तर कुठल्याही प्रकारे मनामध्ये झिजक न ठेवता आपली टीम मागे घेणं किंवा आपली टीम एखादा सामना पूर्ण करण्यासाठी आपली टीम जर ऍक्शन लागत असेल तरी ते आपले फिल्डर उभा करून टीम खेळवतात. इकडेच सर त्यांच्या क्रिकेट भोवती असलेलं त्यांचं प्रेम आणि क्रिकेटसाठी करण्याची असलेली सेवाभावाची इच्छा या ठिकाणी दिसून येते. तर त्यांच्या आम्ही मंडळाकडून, समाजाकडून खूप मनापासून आभार मानतो. चांगली आपण माहिती दिली. तर निलेश पाटील साहेब गॅटिंग या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. सध्या रनआउटची विकेट मिळत असताना पाहायला मिळते. दबाव आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी करत असताना म्हणजेच निलेश पाटील मी तर म्हणेन एक क्रिकेटचे निस्सीम भक्त असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर 9 धावा झालेत आणि 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत. चांगलीच संकल्पना या ठिकाणी राबवली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. अमृत महोत्सवी वर्ष आहे. सातत्याने मात्र आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं, ते स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. या क्रिकेटच्या खेळाचं स्पर्धेचं आयोजन करणं म्हणजे वडापाव खाण्याइतकी सोपी गोष्ट नाही आहे. सगळ्या गोष्टींना मात्र, बारीक सारीक गोष्टींना मात्र आणणं आणि समाजाला एकत्रित आणणं आणि एकोपा निर्माण करणं आणि गुन्ह्या गोविंदाने क्रिकेट खेळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सॅल्यूट आहे या स्पर्धेला. सध्या 9 धावा झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहू शकतायत गोलंदाज अटॅक जबरदस्त पाहायला मिळतोय. आता इथून 2 फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांना चांगली रणनीतीने खेळावं लागेल, आत्मविश्वासाने खेळावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय हार्दिक. या वेळेला स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हिमेशच्या डोक्यावरून सरळ बॉल, षटकार. पार्थ जोशी थोडेसे संताप्त झाले. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहत आहेत. षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. मितने चांगली फिल्डिंग केली. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येपर्यंत इथून जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट पोचलेत का? थर्ड अंपायर रिफर केलं गेलं आणि हेमंत ठाकूर सरांना यावं लागेल, चेक करावं लागेल. डिसिजन सध्या पेंडिंग. 2 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते. बॅट्स ग्राउंडिंग करण्याचा
तोच फायदा असतो की तुमची विकेट बचावात्मक स्थितीमध्ये निर्माण होते. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड सेमीफायनल आणि यस बॅकग्राउंडिंग लेट झाली आणि OUT आउट. मिथ व्हेरी नाईस फिल्डिंग. यावेळेला आपण पाहताय दरम्यान विकेट महत्वपूर्ण पाहायला मिळाली. 16 रन झालेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय सन्माननीय सर्वेजी म्हात्रे साहेब, जर भुईगाव टीम जर विजयी झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सर्वेश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून हे प्राइज लागले गेले. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. बाकीचे नाईक आतापर्यंत धावांची गती जी आहे ती आता बरोबर आपल्याला पाहायला मिळते, नो डाऊट अबाउट इट. परंतु इथून जर आपण पाहिलं तर वंदन सरकार गेल्या मॅचमध्ये 4 विकेट ज्यांनी मिळवल्या होत्या ते सातत्य ठेवेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. निश्चितच मागील 2-3 सामने झाले आपल्याला खराब चेंडू, मागील 2-3 सामने झाले जर ना षटकार वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले सर. पण त्याचं एक असं कारण देखील आहे की आत्ता हे सेमीफायनल आणि क्वालिफायरचे सामने होत आहेत सर. चांगले संघ या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ही झुंजही आता अंतिम स्टेजवर येते, तर चांगला खेळ होणार या ठिकाणी निश्चितच आहे सर. परंतु एक तरी सुद्धा सर बघायला गेले ना तर 30-35 धावांचं आव्हान नॉन चेसेबल ठरलेलं आहे अजूनपर्यंत देखील. भोळींसारखा बलाढ्य संघ 70 धावा किंवा 65 धावाचं आव्हान त्यांनी 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये 3 चेंडू 4 चेंडू घेऊन सक्सेसफुली केलेलं असे प्लेयर होते, परंतु कुठेतरी कमी पडले. भुईगाव संघाची फलंदाजी जरी चांगली असली तरी कोफराड संघ हा गोलंदाजीत सर पटाईत आहे सर. सामना नक्कीच चुरशीच होईल. बुरगाव संघ जर विजयी ठरला तर सर्वेश म्हात्रे मॅन फ्रॉम घास यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. नुकतंच 1000 रुपये लावलं होतं आणि लगेच शेअर मार्केट वाढत असताना पाहायला मिळतोय 2000 रुपये. सेन्सेक्स वाढला गेला लगेच. सर्वेश म्हात्रे ऊर्जा देत आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर रक्षित पहिला झेल चांगला टिपतो आणि तो सुद्धा माइंडसेट यावेळेला पाहायला मिळतो. त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते की पहिला झेल तर माझ्याकडे चांगला सुखरूप आलाय, परंतु हे देवा आता दुसरा झेल येईल तर चांगला सुखरूप पुन्हा एकदा उंजळ येते. कारण या अगोदर पहिला झेल टिपला होता, त्यानंतर बॉलने त्याचा पाठलाग सोडलाच नाही. परंतु आता आपण पाहतायत की सर्वेश यावेळेला आपण पाहिलं तर रक्षित खऱ्या अर्थानं त्या झेलमध्ये पास होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा दर्जा चांगला राहिलाय. संघाची धावसंख्या 17 वर 3. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाही निश्चितच पहिल्या षटकामध्ये हिमेशच्या पहिल्या षटकामध्ये जे कुठेतरी धावा थांबल्या होत्या ना सर, दुसऱ्या षटकामध्ये ते नाही जाणून आलं तसं. 2 षटक 2 चेंडू करीत धावसंख्या दिली ती 18 सर. अजूनही यापासून सर एक 10-12 किंवा 15 धावा जर अजून प्लस झाला ना सर, कुठेतरी एक सन्मानजनक आणि चुरशीचा सामना होईल सर. सामना फसण्याची शक्यता देखील जास्त आहे अशा लो स्कोरिंग स्कोरमध्ये. हो नक्कीच. फलंदाज गोलंदाजांचा एक वेगळा माइंडसेट पाहायला मिळतोय. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल महत्वपूर्ण आहे, परंतु इथे शेवटच्या क्षणाला हार्दिकने दोन्ही हात काढले. जर मिथला जर यावेळेला कॉलिंग केलं असतं कॅच इट तर कदाचित यावेळेला आपण पाहू शकतायत मिथ थोडेसे थांबले असते, चांगला झेल टिपला असता. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळत आहेत आणि जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम चांगली बॅटिंग करत असताना लयबद्ध झालाय कुणाल. मॅग्निफिसंट बॅटिंग. त्याचा बॅटिंग स्टान्स पहा ज्या पद्धतीने, त्याचं फुटवर्क, अप्रतिम स्टँडिंग बॅटिंग पोझिशन
आणि ज्या पद्धतीने विराट कोहली आपल्याला पाहायला मिळतो त्याचा बॅटिंग स्टान्स जो आहे तुलना करू शकत नाही, परंतु काही खेळाडू जे असतात ते फॉलो करतात आणि त्यांना पाहून मात्र एक प्रेरणास्थान बनतात. त्यामुळे सातत्याने पाहिलंय, परंतु त्यासाठी बाकीचे नाही, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ना प्रॅक्टिसचा अभाव सर या ठिकाणी आपल्याला जाणून येतोय सर. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे ना, स्पोर्ट्स सर, ऍक्च्युअली स्पोर्ट्स हा असा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस शिवाय तुम्ही खेळू शकत नाहीत, तुम्ही काहीच करू शकत नाहीत. क्रिकेट आणि स्पेशली क्रिकेट, एखादा जर ऑलराऊंडर प्लेअर असेल ना, जो गोलंदाजी देखील करतो, तो फलंदाजी देखील करतो, जो क्षेत्ररक्षण देखील करतो, त्याला त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची खूप काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि तेवढीच स्ट्रेंथ प्रत्येक अवयवामध्ये असणं, कारण की बॉलिंग टाकण्यासाठी आर्मची गरज, फिल्डिंग करण्यासाठी तुमचे लेग्स आणि तुमचा थ्रो, आणि फलंदाजी करण्यासाठी तर तुम्हाला माहितीच आहे तुमच्या पायामध्ये आणि तुमच्या हातामध्ये जम पाहिजेच सर. फ्रंट फूट, बॅक फूट, फुटवर्क आणि हँडचा खेळ आहे, टायमिंगचा खेळ आहे सर्व. तर मानसिकरित्या क्रिकेट तुम्हाला खूप स्टेबल ठेवू शकतो. धावसंख्या दिली ती 21 धावा झाले, 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 3 चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय बिनधास्त कोफरट संघ आपण पाहू शकतायत. मात्र नो बॉल, खूप मोठा प्रहार करण्याची एक गरज होती, परंतु इथे बॉल एवढा वेगाने आला वंदनचा आणि 9+1 अशा 2 रन्स मिळत असताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 23-3. आता धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो आणि बिंदास कोफरट टीमला हेच हवं असेल. डगआउटमध्ये हीच चर्चा असेल की धावा धावा आणि फक्त धावा आपल्या संघासाठी यायला हव्यात. नाही, निश्चितच सर. सामना कालपासून झालेले सामने त्यांनी पाहिलेले आहेत सर, इकडे थांबून सर्व खेळाडूंचा खेळ पाहिलेला आहे सर. त्या हिशोबाने टार्गेट वाईज ते जात आहेत पूर्ण, आणि अजूनपर्यंत तरी 23 धावा त्यांनी पटकवलेल्या आहेत. कुणाचा हा चांगला फटवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक अचूक असा टप्पा वंदन यांच्या मार्फत. एकच धावायचं बरं, धावसंख्या झाली ती म्हणजे 24. एक चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधील, अखेरचा चेंडू असेल. कुणालने प्रयत्न मात्र बिलकुल केले नाही. फ्रीडचा बॉल होता, त्यानंतर आपण पाहिलं तर पायावर जाऊन आदळला, लेगबाईचा इशारा आला, 1 रन ऍड झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 24 रन्स 24 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉल होता यार, वंदनचा हा बॉल ह्या वेळेला बॅटचा टो एंड लागतो स्क्वेअर लेगला. बॉल वळत असताना 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. चांगले एफर्ट विकेट किपरकडून, एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या 25, लॉस ऑफ 3 विकेट. बिंदास कोफरट टीम प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय कुरुटी हा संघ, भुईगाव हा संघ आपण पाहू शकतायत. अतिशय चांगला भुईगाव संघाने जो कमबॅक केला सुपर ओव्हर नंतर तो अफलातून पाहायला मिळतोय. परंतु झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि सतत जर तुम्ही भूतकाळ हा जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि हे सत्य आहे. त्यामुळे सातत्याने मात्र प्रेझेंट काळामध्ये मी काय करणार आहे. आणि बॉक्सर मोहम्मद अली यांनी एक वाक्य छान सांगितलंय की जर महान विजेते होण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये मी सर्वोत्तम आहे ही टॅगलाईन जेव्हा तुमच्या डिक्शनरीमध्ये फिट ठेवतील तेव्हा अशक्य ते शक्य हे मात्र भरपूर वेळा पाहायला मिळेल. काय म्हणतील? निश्चितच सर, कॉन्फिडन्स हा माणसाला फार गरजेचा आहे सर. आयुष्याच्या प्रत्येक पटलावर कॉन्फिडन्सची फार गरज आहे. आणि क्रिकेट हा असा एक खेळ आहे ना सर, की प्रॅक्टिस बरोबर जर तुमचा कॉन्फिडन्स असेल ना तर एकटा प्लेअर अख्खा सामना फिरवू शकतो सर. आणि मोहम्मद अली सारख्या खेळाडूंचं जर आपण असंख्य उदाहरण आहेत आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं. त्यांच्या माइंडवर जो कंट्रोल होता, त्यांनी जे करिअर घडवलं ना सर उत्तमच आहे. आणि असे असंख्य स्पोर्ट्समॅन, असे असंख्य स्पोर्ट्स लेजंड होऊन गेले, त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट अशी शिकण्यासारखीच आहे सर. निश्चित स्वरूपात लेजंड ऑफ ऑलवेज लेजंड. पुन्हा एकदा बॉल तयार, डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला बिटवीन द गॅप, प्रोटेक्शन आहे. फिल्डर पुढे सरसावेल. हिमेश चांगली फिल्डिंग करत असताना एकच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करत असताना तो थ्रो केला जातोय. तत्पूर्वी 2 रन्स आणि एकच रन मिळेल, 1 शॉट. काय पंचांची घारी सारखी नजर पाहायला मिळते. ॲज अ शार्प ॲज अ निडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत मात्र तिन्ही पंचांनी उत्कृष्टरित्या कामगिरी केली. या तिन्ही पंचांना हॅट्स ऑफ असेल. नाही पण मागचे जे 2-3 सामने झाले ना सर, त्यामध्ये गोलंदाजाला आपण श्रेय जास्त द्यायला पाहिजे सर. कारण की पिचवर त्यांनी डिस्कशन केलं. धावसंख्या असेल
गोलंदाजांनी आउटफील्ड आणि विकेटवरती डिस्कशन केलेलं हे दिसते. जेव्हा 2023चा वर्ल्ड कप इंडिया हरली होती ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट, तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्ट्रॅटेजी होती की स्लोअर बाउन्सर, आणि जास्तीत जास्त त्याचाच वापर केला होता त्यांनी. आणि रन शॉटसाठी का सर रिव्ह्यू घ्यायचा आहे? बॅट्समन रिव्ह्यू शॉर्ट रनसाठी. शॉर्ट रनसाठी रिव्ह्यू नसेल सर, शॉर्ट रनसाठी रिव्ह्यू नाहीये. पंच मात्र त्या ठिकाणी सक्षम आहेत. रन शॉट जी शॉर्ट रन आहे त्याच्यासाठी मात्र रिव्ह्यू अजिबात नाहीये. पण 2 कॅमेरे आहेत, एकाच बॉल ज्या ठिकाणी जातो तिथे फॉलो केला जातो. त्यामुळे स्टेबल कॅमेरा जेव्हा 3-4-4-5 कॅमेरे असतात त्यावेळेला ते बरोबर क्षणचित्रे फितीत केली जातात. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते. स्वराज आम्हाला दर्शवत आहेत 28 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 रन. कनिष्क अप्रतिम चांगला बॉल. कुणाल जागेवरून खेळले होते, मात्र इथून रन्स मिळेल का? विकेट किपरने केली चुकी आणि पाहता पाहता 1 रन. याला म्हणतात संयम खालावला गेलाय. यस, बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 29. 3 ओव्हर या वेळेला आपण पाहिलं तर 3.3 ओव्हरचा खेळ झालाय आणि 30 रन बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 30 प्लस जर धावा असतील तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळते. 29 धावा होत्या आणि या वेळेला मात्र वेदू कोणती चुकी करणार नाहीये. क्या बात है, सुपर कॅच. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, वेदू इज अ सुपरस्टार. व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद. लाल कलरचा कोंबडा, कोंबड्याचा तर हे आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये तयार केलेले सुंदर चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा अगदी नेत्रदीपक. मरीन ड्राईव्ह पेक्षा मात्र हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम सौंदर्यपूर्ण पाहायला मिळाला. खणखणीत चौकार. गुड शॉट चारण. थँक्यू. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 33 रन, 33 धावा झालेत. काय बॅटिंग सुरू आहे, अप्रतिम. कनिष्कचा हा बॉल या वेळेला ऑन साइडला पूल केलंय. फिल्डर येत आहेत ऋग्वेद, कोणतीही चूक करणार नाहीयेत. ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये कॅच टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन.
पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि काँग्रेस युवा नेता अनिकेत पाटील त्यांचे सुपुत्र यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांच्या दोघांना मी आवाहन करेन की त्यांनी समालोचन कक्ष जवळ असलेल्या स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे. सामवेदी चॅलेंजर्स आणि सामवेदी सुपर वुमन्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया समालोचनामध्ये नाणेफेकीसाठी यावं. सामवेदी चॅलेंजर्स आणि सामवेदी सुपर वुमन संघाच्या कर्णधारांनी समालोचनामध्ये नाणेफेकीसाठी यावं. अनिकेत पाटील यांना मी या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी आवाहन करेन. आता ज्या सामन्यांची अनाउन्समेंट केली ते येऊ नका. अनिकेत पाटील यांना मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी आगमन करेन. अनिकेत पाटील. एक चांगले उद्योजक आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणारे वैभव नाईक यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. संघाकडून आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो. सामन्याला सुरुवात करावी लवकरात लवकर. दोन्ही महिला कर्णधारांना सांगण्यात येईल की सामना 3 षटकांचा असेल. अनिकेतजी पाटील साहेब यांना मी प्रथमतः विनंती करेन की आपण मनोगत या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद दोन्ही मॅडमचं मनपूर्वक धन्यवाद. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला? बॅटिंग. कालचा दिवस कसा एन्जॉय केला? छान होता कालचा दिवस, मजा आली. आता पुढच्या नेक्स्ट डे कडे पाहतोय. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या सामन्याला स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होईल कारण मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल. सामवेदी सुपर वुमन संघाने नाणेफेकी चा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. या सामन्यासाठी आपल्याला जे सहकार्य लाभले त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. जयमुनी पतपेढी, नितीन पाटील भुईगाव, ऋषी जोशी भुईगाव, हेमंत पाटील भुईगाव, भूपेश पाटील रबळी, चंदन वजे कोरोटी, अभिजित वजे धीरज वजे कोरोटी, प्रतीक मात्रे भुईगाव, आमचे प्रदीप नाईक गास, राजन नाईक आमचे समाजाचे आमदार, प्रकाश वजे नगरसेवक, मनोज पाटील विरोधी पक्ष नेते आणि नगरसेवक, चेतन देशमुख, अनिकेत पाटील, राहुल पाटील, पंकज देशमुख आणि वाह, कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार. स्वप्नील पाटील फ्रॉम उंबरगोठण यांच्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. ऋषिकेश पाटील मानपे असो,
दुर्गामाता घास क्रीडा मंडळ यांचे आम्ही सर्व मनापासून आभार मानतो. तुम्ही सहकार्य तुमचे जे आम्हाला लाभले आहे त्यामुळे सामने आम्ही या ठिकाणी पार पाडू शकलो. तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. चांगला बॉल होता. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न हिमेशच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 वर जाऊन पोहोचले गेले. टार्गेट सेट केले गेले ते 34 रनचं. 34 रन्स आपल्याला पाहायला मिळतं. बागीजी नाईक ज्या पद्धतीने सुरुवात झाली ती सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. हिमेशने चौकार ठोकला. दोन्ही फलंदाजाने यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले आणि सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आल्यानंतर काहीच स्पष्टपणे दिसणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 8 या धावसंख्येवर. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग एअर हिमेश अँड मित. नाही सर, संतुलन समीकरण जर बघायला गेलं ना तर त्या हिशोबाने मीत आणि हिमेशची जी फलंदाजी चालली आहे ना ती सर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे. सामन्याला संघाला जर सामना विजयी करून द्यायचा असेल तर अशा प्रकारची खेळी त्यांना अखेरच्या षटकापर्यंत करणं फार गरजेचं आहे सर. एक्झॅक्टली आपण वर्णन केलं. यावेळेला आपण पाहू शकतात की शेवटपर्यंत तशाच पद्धतीने खेळावं लागणार आहे. पंचांकडे अपील केली परंतु त्या अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ बॉल मात्र शरीरभेदी मारा यावेळेला आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. चांगला बॉल थोडासा खाली राहिला. सुपर लाईन अँड लेंथ. काय गोलंदाजी हाताळले यावेळेला. लेफ्ट आर्म बॉलर आणि राऊंड द विकेटने येत असताना कोण बदलला या बॉलचा आपण पाहू शकतायत. आणि अँगल क्रिएट करत असताना काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. सुपर लाईन अँड लेंथ. मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेले. आता बागीजी नाईक येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे आणि 18 बॉलमध्ये 26 रन. इथे जर कदाचित रन्स आल्या तर प्रतिस्पर्धी संघावर डोकेदुखी दोन्ही फलंदाज ठरतील, परंतु इथे जर विकेट्स आणि डॉट बॉल आल्या की फॅक्टर वापरलं तर कदाचित या वेळेला फलंदाजावर डोकेदुखी ठरतील. नाही निश्चितच सर, सरासरी जर षटकाची सरासरी सोडली ना सर तर 2.5 धावाचा फरक आहे सर. कॅल्क्युलेटिव्हली जर बघायला गेलं तर 2.5 धाव किंवा 3 धावांचा फरक पडतोय सर. त्या 3 प्रत्येक षटकाच्या मागे पडणाऱ्या 3 धावा म्हणजे 8 धावांचा फरक असतो. हा फरक भुईगाव संघाच्या बाजूने चांगला ठरतो की बिंदास कोफड संघ त्याचा वापर करून घेतो. ही पाहण्याची चुरस आहे ना, याच्यात जास्त मजा आहे. सागर सारखा एक जुना जाणता गोलंदाज कालच्या दिवसामध्ये तो इकडे नव्हता, परंतु आज चांगल्या गोलंदाजीसाठी आलेला आहे सागर. सागर एक एक्सपिरियन्स प्लेयर. गोलंदाजी मार्कवर हिमेश समोर. हिमेश आणि मित. हलक्याच्या हाताने हिमेशला माहिती आहे मितची बॅट यावेळेला बोलू लागले. बॅट 4 झाले. जरी बागीजी नाईक हिमेशकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, परंतु सध्याच्या घडीला तो समंजसपणाचं क्रिकेट खेळतोय की मितची बॅट यावेळेला तळपलेली आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर कसं आणायचं, धावांचा वेग कसा वाढेल याकडे लक्ष देत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट यालाच म्हणतात. निश्चितच सर, तो भान ठेवून खेळतोय. त्याला माहिती आहे की हा सेमीफायनलचा सामना आहे. हा सामना जर मी माझ्या कॅल्क्युलेशननी खेळलो, माझा फलंदाजाला जर व्यवस्थित स्ट्राईक देऊन खेळलो ना सर, तर मी अंतिम फेरीमध्ये जाऊ शकतो सर. आणि त्याच फेरीमध्ये जाण्यासाठी तो ज्या कॅल्क्युलेशनने खेळतोय ना सर, ती पाहण्याची वजा देखील वेगळी आहे. आणि कालपासून आपण एकाच गोष्टीवर, मी त्यांचा फटका लेगच्या ऑफच्या दिशेने मारलेला, कव्हरच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न धवल यांच्याकडनं. 2 धावापासून काही वाचलं नाही. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल. सागर यांचा चांगला थ्रो कलेक्ट केला त्या ठिकाणी. 2च धावेत समाधान. धावसंख्या 2नी पुढे जाते, ती म्हणजे 11 रन्स. 11 रन झालेत. काय फुटवर्क, काय ते टायमिंग, काय ते शॉट सिलेक्शन, समजा ओके मितच्या बॅटमधून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. शॉट ऑफ लेन बॉल पुल केलंय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट.
शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता, लवकरात लवकर पिक केलं या बॉलला आणि 6 धावांमध्ये टिक करत असताना मितच्या बॅटमधून मात्र एका फुलातून गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. आभाळाला सॅल्यूट करणारा हा मितच्या 17. बॅटमधून षटकार येतोय. 17 रन. आता विजयासाठी 17 धावांचा पल्ला पार करायचा आहे. परंतु भाग्येश नाईक मितची जशी बॅटिंग यावेळेला बहरली गेले आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी देतोय. नाही, निश्चितच सर, ही फलंदाजी बघताना चांगलं वाटतंय. मागील 4-5 जे मोठे सामने झाले त्या संघामध्ये, त्या सर्व सामन्यामध्ये भुईगाव संघ कुठेतरी लपलेला दिसत होता. परंतु आज हिमेशच्या नेतृत्वाखाली मीतची ही फलंदाजी आज भुईगाव संघाला पूर्ण फ्लॅशलाईट मध्ये घेऊन येतोय. एक चांगली फलंदाजी या ठिकाणी आणि ही सहजता, ही समजूतपणा. एक षटकार मारल्यानंतर जी एक सिंगल काढली ना सर, हा फार काळाची गरज आणि ही गरज आहे. आणि हा मी लास्टच्या चेंडूपर्यंत उभं राहून या सामन्याचा रूपरेषा कशी बदलू शकतो ना, हा त्याच्याकडे असलेला कॉन्फिडन्स आहे सर. अतिशय चांगली फलंदाजी मीची अजूनपर्यंत. सेन्सेशनल क्रिकेट याला म्हणतात. जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट मितच्या बॅटमधून. आणि हिमेश सुद्धा यावेळेला अप्रतिम क्रिकेट खेळतोय, कारण मितला सुद्धा माहिती आहे. परंतु इथे मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 20 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 20 धावा फलकावर. विजयासाठी 14 रनची आवश्यकता. 13 बॉल आणि 14 रन. कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक बॉल षटकार आणि चौकारांसाठी बनलेला नाहीये आणि त्यामुळे सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक विसरत नाहीयेत. मॅग्निफिसंट बॅटिंग. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने बॉल स्किट झाला आणि इथे मात्र पंचांनी सांगितलंय की रिव्ह्यू हवाय. परंतु हा कॉल कोणाचा आहे? हे मात्र बॅटरचा कॉल. यस, थँक्यू व्हेरी मच. सध्या डिसिजन पेंडिंग. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगले आमचे कॅमेरामॅन रक्षाराम सिनियर कॅमेरामॅन आहेत. मुस्तकीम हे मात्र ज्युनियर कॅमेरामॅन, परंतु खूप एक्सपिरियन्स आता घेत आहेत. टॅलेंट आहे. एक चेंडू आणि खराब चेंडू असेल. खराब चेंडू असेल. व्हाईट बॉल. मंदार मात्रे पाहतच राहिले त्या ठिकाणी. एक्झॅक्टली घडलं काय. चांगली विकेट किपिंग केली होती आणि इथून मात्र व्हाईट बॉल येत असताना हेमंत ठाकूर सर यांना आपण पाहू शकताय 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत. आणि 3चा आकडा ते कधीच विसरणार नाहीत. 3 सुपर ओव्हर मी केल्या होत्या आयुष्यामध्ये 16 वर्षात प्रथमतः. ते सुद्धा कुठे तर सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष 2026 मध्ये. नाही, निश्चितच सर, आज भुईगाव संघाचा खेळ पाहून त्यांचे संघाचे पाठीराखे, जसं आपण त्यांचं पहिलाच वर्णन केलं होतं, निलेश पाटील यांचं ऊर भरून आलं असेल सर. आपला संघ अशा प्रकारची खेळी करतो. हिमेश यांचा तटवलेला चेंडू, तेजस यांचं क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धावेत समाधान असेल. परंतु धावांचा ओघ, धावांचा वेग समजून ज्या प्रकारे ही संत खेळी पुढे नेतात ना सर, ते कुठेतरी चांगली खेळी करतायत सर. आणि जिंकण्याची असलेली जिद्द, सामन्याचं असलेलं सेमीफायनलच्या सामन्याचं असलेलं महत्व या ठिकाणी ते पूर्णपणे समजून आहेत. फलंदाज हे त्यांच्या सीमेमध्ये थांबूनच ते फलंदाजी करतायत. कुठलाही चेंडू कुठेही भिरकावण्याचा प्रयत्न नाही करत आहेत. गोलंदाज देखील तेवढंच ते समान देखील करत आहेत. धावसंख्या दिली ती बेटा कितना हो गया? 12 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असेल. 22 धावा झालेत आणि 12 बॉल 12 रन हे सामन्याचं समीकरण. 12 बॉल रिमेनिंग अँड 12 रन रिक्वायर्ड टू विन. अतिशय चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. ना निश्चितच सर, मंदारचं कॅल्क्युलेशन देखील असंच असेल की मंदारचा ट्रम्प कार्ड. मंदारसाठी कुणाल हा खूप मोठा ट्रम्प कार्ड ठरू शकतो सर. सर्वात जास्त कमी धावेचं जर हे षटक जर कुणालनी काढलं ना सर, तर एका षटकामध्ये 8 धावा काढणं थोडासा प्रेशरमध्ये येऊ शकतो भुईगाव संघ. परंतु भुईगाव संघ ज्या सहजतेने ज्या समजूततेने खेळतोय ना सर, बिंदास कोफराड संघाला खूप एक्स्ट्राऑर्डिनरी गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे सर. सध्या तरी ही जोडी डोकेदुखी ठरले, त्रस्त झालेत आणि त्यामुळे मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना हेच महत्त्वाचं क्रिकेट असतं. तुम्हाला बेसिक क्रिकेट खेळावं लागतं. कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करायचंय, कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज स्वीकारायचंय, हे ज्याने ज्याने जाणलं तो परिपक्वतेचा फलंदाज स्ट्रॉंग बनला. सध्या 12 बॉल 12 हिमेश आणि मित
अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, ही कदाचित जोडी जर ब्रेक झाली तर डेफिनेटली सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो, यातही मात्र शंका नाही आहे. परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं. आत्मविश्वास तो स्वीकारावा लागतो. कुणाल सध्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. राईट मोर द विकेटने. चला स्पीडअप करा जरा गेम. पहिलाच बॉल हिमेश या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता हलक्याशा हाताने, परंतु आता इथे जेव्हा बॉल टू रन येते ना, त्यावेळेला कित्येक वेळा तुम्ही सुद्धा बॅटिंग करताना पाहिलंय, तुमच्या संघाला मात्र लीड करताना पाहिलंय आणि भल्या मात्र संघांची थोडीशी तारांबळ उडते जेव्हा बॉल टू रन येतात त्यावेळेला. आणि जेव्हा 12 बॉल 30, 12 बॉल 25 अशा वेळेला बिंदास्त बॅटिंग करत असताना माइंडसेट त्यांचा वेगळा असतो, प्री माइंड असतो. आणि परंतु इथे जेव्हा बॉल टू रन येतात, विकेट जाईल की काय, एक रन नाही आली तर डॉट बॉल आला तर दबाव वाढेल की काय, मात्र या सायकोलॉजी चालतात. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र शरीराचा वेध घेणारा लेग बाईच्या स्वरूपात एक रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 23 धावा. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 11 रन. सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीमकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस आहेत. बागेजी नाईक साहेब. निश्चितच सर, दोन्ही प्रत्यक्षित आपल्याकडे आहेत. पाकिस्तानच्या विरुद्ध विराट कोहली सरांनी डीप पर्यंत सामना नेऊन जी सामन्याला आपल्याला संघाला विजय मिळवून दिला होता भारत संघाला, तसेच साऊथ आफ्रिकेबरोबर फायनलचा सामना आपण वर्ल्ड कप मध्ये खेळत असताना बुमराची 1 ओव्हर सर आणि पूर्ण सामन्याची रूपरेषा बदलून गेली होती. तशाच कुठल्या तरी स्टेजवर असलेला हे सामना आहे. या ठिकाणी गोलंदाजी सरस ठरते की फलंदाजी हे पाहणं फार गरजेचं. आणि मीत फंबल करताना दिसतोय सर. पहिल्या 2 षटकामध्ये मीत आणि हिमेश कडून एकही फंबल होताना दिसला नव्हता. परंतु आता तुम्ही जो उल्लेख केला होता ना सर, की प्रेशर, थोडा कुठेतरी प्रेशर या ठिकाणी घेतला जातोय, अंडर प्रेशर या वेळेला. परंतु मंदार मात्रेचं मी कौतुक करेन की बरोबर त्याने गोलंदाजी मार्कवर कुणाला आणलं, कारण मीची त्याने बॅटिंग पाहिली. वेगवान गोलंदाजाला तो चांगला खेळतो आणि स्लोवर वन बॉलला थोडंसं तो अडखळत खेळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट 2 रन्स मिळतील का, दबाव वाढवला जातोय आता प्रतिस्पर्धी संघावर. या 2 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. या धावसंख्येवर बॉल आहेत आता 8 आणि 8 बॉलमध्ये 9 रन. मात्र आता प्रत्येकाच्या मुखामध्ये हे असेल, स्वतः मंदार मात्र आहेत, सुपर ओव्हर होईल की विजयी, या 2 गोष्टी मात्र या वेळेला पाहायला मिळतील. नाही, या प्रश्नावर सर कॉन्फिडन्सली उत्तर देणं फार कठीण राहील आजच्या दिवसाची रूपरेषा बघितली तर. कारण की 3 सामने आजच्या दिवसामध्ये आपण सुपर ओव्हरचे पाहिलेले आहेत. काही होऊ शकते सर. सामना तेवढा, दोन्ही संघ तेवढे कॅपेबल आहेत सर. अजूनही एक गोलंदाज त्यांचा फिरकी गोलंदाज बाकी आहे मंदारकडे. असे 2 गोलंदाज आहेत, एक पेसर देखील आहे, एक फिरकी देखील आहे. सामन्याची परिस्थिती बघताना मंदारचं कॅल्क्युलेशन काय सांगेल आणि कुठला गोलंदाज गोलंदाजासाठी येईल काही सांगता येत नाही सर. परंतु ह्या कुणालची षटक, कुणालचं षटक अजूनपर्यंत तरी मंदारच्या दृष्टीने चांगलं ठरते सर. येणारे 2 बॉल जर निर्धाव गेले ना सर, तर सामन्यामध्ये कोफराड संघ पकड करू शकतो. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहतायत. अखेरचा एक मिनिट, लास्ट बॉल ना, लास्ट बॉल 7 बॉल 8 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळेल का. या बॉल ऑन साईडला हिमेशचा बॅकलिपचा वापर केला होता. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल बरोबर 2 पायांच्या मधोमध आणि इथून 2 रन्स कंप्लीट केले जातील हिमेशच्या बॅटमधून. मात्र बॅकअप चांगला मिळाला आहे. एक रन किती मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते मात्र आता खरोखरच कसोटी लागली गेले आणि संघर्षमय कहाणी आता सध्या आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर आता 6 बॉल 6. गेल्या मॅच मध्ये सुद्धा 6 बॉल 7, 6 बॉल 5, 5 बॉल 4, त्यानंतर 3 बॉल 3. अशा पद्धतीने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहिले, समीकरण पाहिलं आणि त्यामध्ये रिझल्ट सुपर ओव्हरचा पाहिलेला आहे. निश्चितच सर, समीकरण कुठेतरी तिकडेच येऊन अडकते. आता हा देखील सामना त्याच पद्धतीचा खेळला जाईल. भुईगाव संघ जर या ठिकाणी विजयी ठरला तर सर्वेश मात्रे, मॅन फ्रॉम घास यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. 6 बॉल 6 रन. घेऊया एक फ्रेश मूड या ठिकाणी करण्यासाठी निलेश बसवंत याच्याकडे जाऊया.
सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहे सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष आणि अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन नियोजन क्रीडा समिती महिला समिती आयोजित पुरुष व महिला क्रिकेट सामने 2026 आपण अनुभवत आहेत. 6 बॉल 6 ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर मंदार म्हात्रे या वेळेला चुकी करतायत. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट. आणि या वेळेला एक संधी सुटली होती परंतु दुसऱ्या संधीचं सोनं केलं. देव नेहमीच हेच करत असतो की एक दरवाजा मात्र यावेळेला बंद झाला तर दुसरा दरवाजा तुमचा ऑटोमॅटिकली उघडा करणारच आणि तेच यावेळेला झालंय. परंतु 1 रन एक्स्ट्रा आले. मिस सारखा फलंदाज सुद्धा बाद झालाय. आता येणाऱ्या बॉल मध्ये 5 बॉल 5 रन. पुन्हा एकदा अंडर प्रेशर सामना आपण पाहू शकतायत. एक रोमहर्षक सामना आपण पाहू शकतायत. काय म्हणतील बागेचे नाईक, ज्या पद्धतीने सामने होत आहेत, कडक सामने पाहायला मिळत आहेत. नाही, निश्चितच सर, जिंकण्याची असलेली इच्छा, जिंकण्याची असलेली ईर्षा या ठिकाणी पाहायला मिळते. मंगेश नाईक यांच्याकडून एक फंबल झाला होता आणि मंदारकडून झालेला हा फंबल, परंतु मंबलदारांनी त्याला कव्हर केलं. परंतु हे 2 रन्स जर सर वाचले असताना तर सामन्यात खूप मजा आली असती आणि सामन्याला मजा येणारच आहे सर. 5 चेंडू 5चे सामने फसण्याची जास्त शक्यता असते सर. हा सामना कुठेही जाऊ शकतो. इकडून काही सामने सर आपल्याला कळते मनापासून की हा सामना बॅट्समन संघ फलंदाजी करणारा संघ जिंकणार आहे किंवा हा सामना गोलंदाजी करणारा संघ जिंकणार आहे. या सामन्यामध्ये जी हृदयाची धगधग वाढवणारी प्रसंग जास्त दिसतोय सर. येस, एक्झॅक्टली आपण पाहत आहेत. हृदयाची धडधड वाढली जाते. दिलो की धडकन बढ़ती हुई दर्शकों की. चांगला सामना रंगतदार स्थितीच्या मार्गावर पाहायला मिळतोय. बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 5 रन. मंदार म्हात्रे विकेट किपरच्या भूमिकेत आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडंसं टेन्शनमध्ये जरूर असतील आणि पुन्हा एकदा त्यांच्याच बाजूने बॉल वळतोय. 1 रन मिळेल. सध्या ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर ब्रदर्स जोडी आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने स्टीव्ह मार्कोवा ही फेम जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि भारतामध्ये तर आपण पाहिलात इरफान पठाण, युसुफ पठाण यांची जोडी आपण पाहू शकलात. कृणाल पंड्या, हार्दिक पंड्याला आपण पाहू शकलात. त्यामुळे मात्र एक चांगलं क्रिकेट आपल्याला नेहमीच पाहायला मिळेल. घरचं वातावरण आणि क्रिकेटच्या मैदानाचं वातावरण फार वेगळं असतं. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटच्या मैदानात येता त्यावेळेला अंडर प्रेशर तुम्हाला बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, विकेट किपिंग करावे लागते. परंतु चांगले ग्राउंड मधून बाहेर जावे. ग्राउंड मधून सामना तुरचेचा झालेला आहे. बॉल येऊ शकतो तिकडे. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 4 बॉल 4. हिमेश पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला मात्र पंचांकडे अपील जरूर केली गेली परंतु इथे थर्ड अंपायर रेफर केले गेले. काय एक्झॅक्टली घडलंय? बॅट स्विंग चांगला होता परंतु बॅट सुटली आणि इथून आपण पाहू शकतायत काय एक्झॅक्टली तिथे क्रीज मध्ये आहेत का सुरक्षित. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. सुपर आपण पाहू शकताय. हेमंत ठाकूर सर त्या ठिकाणी आहेतच. OUT आउट. इथे मात्र फलंदाज बाद होताना पुन्हा एकदा बागेची नाही मॅच मध्ये पलटवार होतोय. ड्रामा, थ्रिलर आणि शेवटच्या बॉल पर्यंत एक्साइटमेंट म्हणजेच क्रिकेटचा खेळ. निश्चितच सर. आता सामना हा 3 चेंडू 4 धावांचा सामना आहे सर. आणि हिमेश आणि मीत ज्या मानसिकतेने खेळून गेले ना सर, सामनाला संघाला ज्या परिस्थितीत ठेवून गेले, आता येणारा फलंदाज त्या मानसिकतेने खेळू शकतो का सर? हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. सामन्याला जर संघाला सामना विजयी करून द्यायचा असेल तर येणारे 3 चेंडू हे बॅटीला लागणं फार गरजेचे आहेत आणि पडणारे 3 चेंडू हे बॅट्समनच्या बॅटीला न लागता एकही एक्स्ट्रा न देता तन्मयला कसे डिलिव्हर करता येईल याचा विचार करणं फार गरजेचं आहे सर. सामना इकडे खूप जास्त फसलेला आहे.
कुठल्याही दिशेला सामना जाऊ शकतो. अगदी आपण योग्य उल्लेख केलात, कारण ज्या पद्धतीने तन्मयने चांगली गोलंदाजी केली, परंतु 2 सेट फलंदाज होते ज्यांनी भरपूर बॉल फेस केले होते. त्यांना बॉल हे फुटबॉल प्रमाणे दिसू लागले होते आणि तेच 2 सेट फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोचलेत आणि त्यामुळे मात्र आता हृदयाची धडकन वाढलेली आहेत ती भुईगाव या टीमची. सामना बॅलेन्स आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे. स्वराज आम्हाला माहिती देत आहेत की जवळजवळ आपण पाहू शकताय 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. सामना अजून सुद्धा समाप्त झालेला नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. संजीवनीचे पदाधिकारी अरविंद भाऊ पाटील, चंद्रकांतजी नाईक आणि आनंद पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांना मी समालोचन कक्षाजवळ असलेल्या स्टेजवरती स्थानापन्न होण्याचे आगमन करीन. काय अप्रतिम सामना. आता बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 3 रन. पुन्हा एकदा त्याच सिच्युएशन मध्ये सामना रंगताना पाहायला मिळतोय. प्रत्येक जण मात्र या वेळेला 2 बॉल 3 रन. काय अप्रतिम सामना. मधुकर वाडी हे नाव तर आहे मैदानाचं, परंतु सखाराम वाडी, परंतु इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 2 बॉल 3. दोन बॉल 3 आणि इथे मात्र आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा जबरदस्त सामना. अप्रतिम आपण पाहू शकतायत. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. तन्मय एका साईडला, हार्दिक लेफ्ट हँड बॅटर. बाकीचे नाईक काय म्हणतील ज्या पद्धतीने हा मोस्ट इम्पॉर्टंट बॉल असेल. सामन्याचा सर्व निर्णय हा या चेंडूवरती निर्भर आहे आणि हा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, झेल होण्याची शक्यता. 2 धावा पूर्ण होतील का पाहूया. आणि 2 धावा या ठिकाणी मिळवले. 1 चेंडू ते 1 धावाची आवश्यकता सर. अतिशय चुरशीचा सामना सर. चांगला फटका हार्दिकच्या फलंदाजातून पाहायला मिळाला या ठिकाणी. अतिशय रंगतदार अशा दिशेने जाताना हा सामना दिसतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल सर. 1 बॉल 1 रन. परंतु फिल्डरचं मी कौतुक करेन, सागर. आणि एका साईडला ज्या पद्धतीने मात्र कुणाल आले, कुणाल बीट झाले होते ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात. परंतु काय फिल्डिंगचा दर्जा, स्टँडर्ड. जर सामना आवडला असेल मनापासून तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी येऊ द्या, या सामन्यासाठी येऊ द्या. दोन्ही संघांना देऊया हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल 1 रन. निश्चितच सर उपउपांत्य फेरीचा सामना हा घडतोय याची जाणीव आपल्याला हा सामना बघूनच होते सर. चांगली खेळी या ठिकाणी झालेली आहे. कुठलाही संघ, कुठलाही खेळाडू या ठिकाणी माघार घ्यायला तयार नाहीये सर. सामन्यात विजय मिळवण्याची असलेली इच्छा. आणि आजचा सर दिवसाचा इतिहास जर बघितला ना सर, सुपर ओव्हरचे 3 सामने याच्या अगोदर झालेले आहेत आणि हा सामनाचे फक्त 2च प्रकारे निर्णय येऊ शकतो. एक तर सुपर ओव्हर किंवा एक तर फलंदाजीचा संघ विजयी. डेफिनेटली जे क्षेत्ररक्षक असतील, गोलंदाजीची बाजू जी असेल ना सर, हा सामना सुपर ओव्हरच्या दिशेने कसा नेता येईल याच्याच मागे असेल. आणि क्षेत्ररक्षणाची रूपरेषा जर बघितली ना तर स्लिपला फिल्डर उभे केलाय, मिड डीप स्लिपला एक फिल्डर उभा केलाय. नो चेंडू पंचांनी घोषित नाही. डेड बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. आता 1 बॉल 1 रन. काय जबरदस्त सामना. हृदयाची धडधड वाढत असताना पाहायला मिळते. हार्दिक टू तन्मय, तन्मय टू हार्दिक. काय जबरदस्त सामना दोन्ही टीमच्या दरम्यान. पुढील बॉल या वेळेला मात्र हलक्याशा हाताने आणि सुपर ओव्हर. राहुलजी मात्रे वारंवार सांगतायत सुपर ओव्हर व्हायला नको. जवळजवळ 34 सुपर ओव्हर. चला लगेच या, क्विकली या. बिनधास्त कोपराड संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे आणि कर्णधारांनी कृपया समालोचन कक्ष, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाजवळ यावं आणि बिनधास्त कोपराडचे क्षेत्ररक्षक कृपया उभे राहावे. आपल्याला सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षाजवळ यावं.
जरी ब्रदर्स डे असला तरी सुद्धा आजच्या दिवसात सुपर ओव्हर डे आपल्याला पाहायला मिळतोय. बिंदास कोफराड संघ, बिंदास तुम्ही कोफराड batter. संघ आणि आपलं हिमेश कर्णधार कृपया सलामीवीर पाठवून द्यावे. चला 5 मिनिटात हे सुपर ओव्हरचं षटक झालं पाहिजे. सुपर ओव्हर 5 मिनिटात झाली पाहिजे, लक्षात घ्यायचं. हा सामना संपवण्यासाठी आपल्याकडे फक्त 12 मिनिटाचा अवधी असेल. 2 मिनिटं इनिंग चेंज करण्यासाठी, 5 मिनिटं षटकासाठी आणि 5 मिनिटं षटकासाठी. 5:03 झालेत. अजून आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. मीत आणि हिमेश पुन्हा एकदा जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल. 1 बॉल 1, 4 बॉल 4. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाल्या. इट्स अ डे ऑफ सुपर ओव्हर सर. आजचा संपूर्ण दिवस हा सुपर ओव्हरचा आहे. एक पूर्ण सामना सुपर ओव्हर मध्येच झालेला आहे सर. चौथी सुपर ओव्हर या ठिकाणी घडून येते. निश्चितच त्यांचा अनुभव हा दांडगा आहे. क्रिकेटमध्ये असलेलं त्यांचं नॉलेज हे चांगलं आहे. कुमार नाईक यांचं पहिलंच भविष्य न भूत न भविष्य ती त्यांनी पहिलंच केली होती की हा सामना सुपर ओव्हरकडे जाण्याची जास्त शक्यता आहे, कारण की दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत आणि अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांमध्ये जाण्याची इच्छा असलेली चुरस ही आपल्याला पाहायला मिळते आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेलेला आहे सर. चला स्टार्ट करा सामना प्लीज. आणि विकेट गेल्यानंतर सेलिब्रेट करू नका, कारण वेळ नाहीये तेवढा आपल्याकडे. कुणाल गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. मीत स्ट्राईक एंडकडे. सुपर ओव्हरचा सामना थरारक चित्त थरारक आपण सामने पाहतायत आजच्या दिवसामध्ये. पैसा वसूल मॅच. आनंदजी पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी भुईगाव यांच्याकडून 200 रुपये, परंतु पहिल्याच बॉलवर वा. मीत मात्र यावेळेला सुपर ओव्हर साठीच बनलाय की काय. एक्सपर्ट ऑफ सुपर ओव्हर मीत मात्रे. पहिला चेंडूवर षटकार. पहिल्याच बॉलवर मात्र खणखणीत षटकार. काय फटका खेळला होता. दिस इज अ क्लास. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. डिप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल, मात्र पुढे सरसावेल फिल्डर सागर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बाकीचे नाही. ज्या पद्धतीने मॅच होत आहेत आजच्या दिवसामध्ये, आज 24 मेचा दिवस सुपर ओव्हर डे हा मात्र यावेळेला गणला जाईल, ती मात्र शंका नाही आहे. नाही, निश्चितच आज सुपर ओव्हरचे चौथा सामना या ठिकाणी घडून येतोय आणि हा देखील चांगला चेंडू, फळी घेणारा चेंडू होता. चेंडूची लाईन लेंथ एकदम चांगली होती. 3 चेंडू, धावसंख्या झाली ती 8. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. एक जर मोठा फटका आला ना सर तर बिंदास कोफराड संघ फलंदाजीसाठी थोडी स्ट्रगलिंग करू शकतो सर. सॉरी, चंपावती भुईगाव संघ जर जिंकला तर सर्वेश मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर 2 सलग चेंडू निर्धाव. मीच्या फलंदाजीतून असं चेंडू तटवण्याच्या प्रयत्नामध्ये 2 सलग चेंडू निर्धाव घातलेले आहेत. कुठेतरी संतुलन थोडंसं कुठेतरी डगमगताना दिसतंय मीतचा. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 8 धावा झालेल्या आहेत. मीतला थांबवण्याचा प्रयत्न असेल कुणाल यांचा नक्कीच. चांगली गोलंदाजी, कमबॅक. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपण पाहतायत मीत लगातार ह्यावेळेला आपण पाहू शकताय डॉटवर डॉट येत आहेत आणि बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग करत असताना सुपर ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. काय कुणालने गोलंदाजी केले. पहिल्या बॉलवर काय झालं त्यापेक्षा मी पुढील बॉलवर काय करणार आहे हे कुणालने यावेळेला जरूर स्पष्टपणे फॉर एक्झाम्पल दिले की मी चांगली गोलंदाजी करू शकतो. यावेळेला ऑन साईडला 1 हँडने खेळला गेलाय. वाह, व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. 1 रन जिथे आली तिथे मात्र स्ट्राईक रोटेट झाली आणि हिमेशच्या बॅटमधून षटकार. 1 रन किती महत्वाचे आहे.
हे मात्र आपण पाहिलं, कदाचित मंदार मात्रेने तो बॉल जर गॅदर केला असता तर कदाचित 1 रन मिळाली नसती, परंतु इथे मात्र जर तरला थारा नाहीये. षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली आणि 16 रनचं टार्गेट, 16 धावांचं लक्ष्य सुपर ओव्हर मध्ये. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. भुईगाव संघ तुरंत आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावं आणि बिंदास खोफड संघाने आपले सलामीवीर पाठवून द्यावेत. चला फिल्डिंग सेट करा प्लीज, लवकरात लवकर. डिस्कशनसाठी आपल्याकडे वेळ नाहीये. कृपया भुईगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. असलेल्या फ्लो मध्ये तुम्ही खेळणं फार गरजेचं आहे सर. भुईगाव संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. अनंत पाटील भुईगाव यांच्याकडनं मीत आणि हिमेशसाठी दोघां मिळून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 250 रुपयाचं पारितोषिक अनंत पाटील भुईगाव यांच्याकडनं मीत आणि हिमेशसाठी आलेलं आहे. समालोचन कक्षामध्ये त्यांनी जाताना घेऊन जावं. चला फिल्डिंग सेट करा प्लीज, लवकरात लवकर, वेळ नाहीये तेवढा आपल्याकडे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. 16 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 16 रनचं लक्ष्य. काय अप्रतिम सामना रंगताना पाहायला मिळतोय. यानंतर महिला क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि ते 3 षटकांचे सामने असणार आहेत. अगदी चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आज फायनल डे. सामवेदी ब्राह्मण संघ आपण पाहू शकतायत. अमृत महोत्सवी वर्ष. अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन नियोजन. क्रीडा समिती, महिला समिती, पुरुष क्रिकेट सामने, महिला क्रिकेट सामने, मात्र चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चला मॅच स्टार्ट होईल. हा सामना जर बरोबरीचा सुटला तर निर्णय हा नाणेफेकीवर दिला जाईल. सुरुवात करावी. सामन्याला त्वरित सुरुवात करावी. हिमेश आपला पहिला चेंडू घेऊन येत आहेत. तन्मय फलंदाजीसाठी सज्ज असतील. हिमेश चांगला तटवण्याचा प्रयत्न होता याच्या दिशेने. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी काहीच गचा क्षेत्ररक्षण. 1 धाव, दुसरी धाव या ठिकाणी मिळवलेली आहे. धाव संख्या दिले 2. 5 बॉल आणि 14 रन. पहिल्याच बॉलवर 2 रन. अप्रतिम. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झाला होता. गॅपमध्ये बॉल निघून गेला. कनिष्क पुढे सरसावत असताना तिथपर्यंत बॉलला फिकी केली. 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. या वेळेला मोठा प्लेअर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फिल्डर पुढे आले. बॉल मात्र त्यांच्या वरून निघून जातोय. तत्पूर्वी दीप पुढे येतोय. अविदू पुढे सरसावला गेला होता, परंतु पाहता पाहता 1 रन मिळेल तन्मयच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 3. 4 बॉल 13 रन. एक फटका ना सर, एक षटकार या ठिकाणी सामन्याची रूपरेषा बदलू शकतो. कारण की पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा, 4 धावा मिळवलेल्या आहेत सर. 3 धावा मिळवल्यात, क्षमा असावी. आता येणारा चेंडू फार महत्वाचा चेंडू असेल. हा चेंडू फार महत्वाचा असेल आणि बॅटीची कडा घेऊन 1 धाव मिळालेली आहे. 3 चेंडू धावसंख्या झाली ती 4. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 12 धावा. 2 मोठ्या फटक्यांची गरज आणि हा सामना जर इकडून जिंकायचा असेल तर 2 मोठे फटकेच मारून जिंकावे लागतील सर. 2 षटकार निश्चित स्वरूपात, ते सुद्धा प्रॉपरली टायमिंग सहित खेळावे लागणार आहेत. ज्या पद्धतीने हिमेशने षटकार टोकला होता, मीतने षटकार टोकला होता, त्या 2 षटकारांचा खूप काही या वेळेला उपयोग झाला.
आणि आनंदजी पाटील साहेब भुईगाव यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मिळाले दोन्ही खेळाडूं मिळून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 4 धावा. आणि आता इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आता 2 बॉल आणि विजयासाठी 12 रन, दोन्ही षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 2 बॉल 12. हिमेश काय बॉलिंग बॅटिंग अप्रतिम केली गेले आतापर्यंत. या वेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे, पूल केलंय, फिल्डर येत आहेत कनिष्क आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. यस, विकेट डाऊन. एक बॉल 12 रन, अतिशय चांगली. मात्र यावेळेला सुपर ओव्हरमध्ये भुईगाव टीमने अप्रतिम खेळ साकारला गेलाय. आतापर्यंत सुपर ओव्हर झाल्या त्यामध्ये भुईगाव टीमने बाजी मारले. एका साईडला आपण पाहिलं होतं अप्रतिम कोरोटी टीमने सुद्धा चांगला खेळ केला गेला होता, परंतु त्यानंतरचा हा रिझल्ट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पण सक्सेसच्या मार्गावर हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. हिमेश फुलटॉस बॉल होता आणि यस, शेवटच्या बॉलवर सुद्धा कॉटन बोल्टच्या माध्यमातून यस, काय जबरदस्त अप्रतिम हे साकारला गेला आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ पाहायला मिळतोय. फायनलचं तिकीट मिळवलंय. कॉंग्रॅच्युलेशन. क्रिकेट सामने पाहायला मिळतील. सामवेदी सुपर वुमन्स वर्सेस सामवेदी वॉरियर्स. भुईगाव टीम साठी सर्वेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 2000 रुपये भुईगाव टीम साठी.